श्री स्वामी समर्थ मैत्रीण, तुमचं आदिती किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग किती मस्त झालेली आहे वांग्याची भाजी। तीच खाऊन कंटाळा आला असला तर एकदा हिरव्या मिरच्याची नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। चला तर मग मी तुम्हाला रेसिपी सांगते। मी इथं 2 मध्यम आकाराचे वांगे कट करून घेतलेले आहेत। आता मी हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले आहेत। थोडंसं आपण वांग्याला मीठ लावून घेऊया, कारण का वांगे आळणी नाही लागणार खायला आपल्याला। सगळे वांगे मिठामध्ये काढून घेऊया आपण। पूर्ण वांग्याला मीठ लागलं पाहिजे। छान प्रकारे आपल्या वांग्याला मीठ लागलेलं आहे। आता मी वरती वघणं ठेवते। त्याच्यामध्ये आपण थोड्या तेलामध्ये वांगे फ्राय करून घेऊया, म्हणजे मऊसूद होतील। तेलामध्ये थोडंसं 5 मिनिटं मंद आचेवर तेलामध्ये वांग्याला हलवून घेऊयात। मस्त प्रकारे आपले वांगे मस्त हे झालेले आहेत, मऊसूद झालेले आहेत। आता आपण वांग्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्येच आता एक पळी तेल टाकून घेते मी। तेल मस्त आपलं गरम झालं की आपलं तेल मस्त गरम झाले। आता आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया। आता वाटण केलेला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकूया। 5 मिनिटं मंद आचेवर त्याला तळून घेऊया तेलामध्ये। छान प्रकारे आपला मिरचीचा ठेचा तेलामध्ये तळलेला आहे। भाजीला कलर येण्यासाठी मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे। आता ते तळलेले वांगे पण त्याच्यामध्ये टाकूया। सगळं मिक्स करून घेऊया। छान प्रकारे मिक्स झालेले आहे। आता आपण आपल्याला जास्त पातळ नाही रस्सा बनवायचा, त्याच्यामुळे पाणी जितकं लागते तेवढंच टाकून घ्यायचं। कोणाला जे पातळ आवडते, कोणाला घट्ट खायला आवडते। अजून थोडंसं पाणी टाकूया। कट केलेली मी कोथिंबीर टाकते थोडी, स्वाद चांगला येतो भाजीला। मंद आचेवर आपल्याला भाजीला शिजून घ्यायचं आहे। आता मी इथं चवीपुरतं मीठ टाकते। शेंगदाण्याचा कूट टाकून घेते, त्याने भाजीला स्वाद चांगला येतो। आपण कोणत्याही कशाचाही न वापर करता आपण ही भाजी बनवत आहे। फक्त इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आपल्या भाजीला मस्त उकळा फुटलेला आहे। आता मंद आचेवर आपल्याला ती भाजी शिजून घ्यायची। 5 मिनिटं झाकून ठेवूया। अर्धा चमचा मी इथं मीठ टाकलेला आहे। बघा किती मस्त आपली भाजी शिजलेली आहे। गरमागरम आपल्या वांग्याच्या भाजीचं खळबट तयार आहे। मैत्रीण बघा किती मस्त झाले। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी